सो हाय गाईज, सर्वांना आपल्याला माहीतच आहे की दिव्याला शोमधून कसं काय बाहेर काढलं, किती काय स्ट्रॅटेजी प्लॅन केलं, तिचे व्हिडिओ क्लिप्स म्हणा, तिच्या बिहाइंड ऑफ द स्टोरी काय होती आपल्याला सर्वांना माहीतच आहे. आणि दुसरीकडे आता काही दिवसा पहिले सचिनदादा निघाला रविवारी आणि ती खूप शॉकिंग गोष्ट होती, कारण की सचिनदादा एक हप्त्यापासून मतलब एक महिन्यापासून नॉमिनेट होते, बॉटममध्ये जाते. परंतु त्याच्या समोर समोर करण म्हणा, आयुष म्हणा, हे सोशल मीडियाचे काफी फेमस लोक आहेत. त्यांना सोशल मीडियाचे लोक चांगले फॉलोअर्स आहेत, चांगले लोक वोट वगैरे करतात, सर्व पॉप्युलर फेसेस आहेत. तरीही सुद्धा सचिनदादा हर हप्त्यामध्ये वाचत होता. आणि या नॉमिनेशनमध्ये त्याच्या बाजूला उभी होती ती म्हणजे रुचिता. आणि रुचिता फक्त घाणेरड्या शिव्या करणे किंवा लव्ह अँगल किंवा फालतू फालतू घाणेरड्या लोकांना बोलणे, ॲक्थू करणे, छपरी, मतलब खूप चीप चीप लेवलचा गिरणे किंवा वाईट वाईट बोलणे. इवन कोल्हापूरची राणी म्हणते, पण कोल्हापूरचे लोकसुद्धा तिला सपोर्ट करत नाही. ते सुद्धा म्हणतात की आमचं नाव घेऊच नको, आमच्या कोल्हापूरचं नाव खराब वगैरे होते म्हणून. आणि त्या मुलीसमोर सचिनदादा हारला असं कसं काय होऊ शकते? सचिनदादाचे एवढे स्ट्रॉंग कम्युनिटी आहे, इवन जयभीमवाले लोकसुद्धा म्हणा, दिव्याचे फॅन्स म्हणा, किंवा अतोनात त्याचे महाराष्ट्राचे लोक फॅन आहेत, कारण की तो खूप दिवसापासून इंडस्ट्रीमध्ये काम वगैरे करते. परंतु हे बिग बॉसचे मेकर्स आहे फक्त जातीभेद करतात का? कारण की रुचिता फक्त गालीगलोच करते, वाईट वाईट बोलते, तिचा काही गेम प्लॅन नाही, फक्त कांडीकरच करते. आणि तिचा एकही फॅन नाही आहे आणि तिने एवढं सुद्धा काम केलं नाही आहे, तरीसुद्धा रुचिताला ठेवलं कारण की तिला चांगले ओट मिळाले म्हणून. आणि सचिन दादाला बाहेर काढलं की त्याला कमी ओट भेटलेला आहे म्हणून. मला असं वाटतं की ज्या प्रकारे त्यांनी दिव्याला जसं काढायचं होतं, स्ट्रॅटेजी प्लॅन करून त्यांना काढायला काही मुद्दा नव्हता दिव्याचा, तरी ज्या प्रकारे तिला काढले वगैरे सर्व गोष्टी केला फक्त TRPसाठी. तसंच मला वाटतं की सचिन दादाचा सुद्धा तसंच यूज केला की TRP घेतलं, बोलवलं वगैरे सर्व. आणि रुचिता आता बाजूला उभी होती म्हणून रुचिता वाचवण्यासाठी त्यांनी सचिन दादाला काढलं. आणि सचिन दादा हा आपल्याच कम्युनिटीमधला येते. तर काय तुमचं मत आहे मला नक्की सांगाल. हा जो दिव्यासमोर झालं तेच सचिनसोबत होत आहे का, किंवा तेच झालं का, ह्याच्यावर मला नक्की तुमचे मत कळवा. थँक्यू.